श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 668. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजींचा हा अल्प सहवास, त्यांचं हे अल्प माहेरपण आणि त्यामध्ये राजा जनकाच्या अंतःकरणाची झालेली ही प्रेमविवळ अवस्था. तत्पश्चात सीताजीच आपल्या वडिलांना धीर देत आहेत. राजा जनक सीताजींशी संवाद करू लागतात आणि प्रथमच वाक्य राजा जनक आपल्या कन्येला म्हणतात की पुत्री पवित्र किये कुल दो. हे माझ्या मुली, हे कन्ये, तू दोन्हीही कुळांचा उद्धार केलेला आहेस. तुझं माहेर आणि सासर या दोघांनाही तुझ्या दिव्यत्वाच्या स्पर्शाने जी पवित्रता प्राप्त झालेली आहे, हे सीते, या जगामध्ये गंगा मातेचं एक कार्य आहे, निश्चितच आहे. तिची पवित्रता ही या कालातीत असलेल्या पवित्रते इतकीच श्रेष्ठ आहे. परंतु ही गंगा माता एकदेशीय आहे. तिच्या किनारी केवळ 3 तीर्थक्षेत्र आहेत जिथं विशेषत्वाने स्नानाचं महत्व सांगितलं जातं. परंतु हे सीते, त्या समर्पणातून जी ही कीर्ती रूपी नदी प्रवाहित केलेली आहे ती एकदेशीय नाही, ती समस्त ब्रह्मांडाला व्यापून उरलेली आहे. प्रत्येकाच्या चित्ताला शुद्ध करणारी अशी ही तुझी कीर्ती रूपी नदी. जो जो कोणी म्हणून तुझं गायन करेल, तुझ्या या समर्पणाचं चिंतन करेल, त्याच्या जीवनामध्ये त्याला तेच दिव्यत्व प्राप्त होऊन जाईल. सीते, तुझ्या या कीर्तीरूपी नदीचं महात्म्य मी किती सांगावं. अशा रीतीने राजा जनक आपल्या मुलीचं कौतुक करतोय. सीताजी मान खाली घालून आपल्या वडिलांचे हे अत्यंत सुंदर शब्द ऐकून घेत आहेत. मन संकोच पावतंय, कारण कीर्तीरूपी नदीला कधीही स्वतःची आरती आवडत नाही आणि त्यामुळं संकोचवश ती आपल्या आईकडे पाहू लागते. राणी सुनैनाला देखील लक्षात येतं की सीता मातेला पुन्हा एकदा आपल्या सासवांच्या सेवेसाठी जायचंय. त्याप्रमाणे ती राजा जनकाला एक प्रकारे सीतेची भावना सांगते. राजा जनक आणि सुनैनाजी सीतेला अत्यंत सन्मानपूर्वक तिच्या या सासरी तिच्या सासवांच्या सेवेसाठी पाठवतात. आणि तत्पश्चात राणी सुनैनाजी जे कौसल्या मातेबरोबर संवाद करून आलेली आहे, तो संवाद ती राजा जनकाच्या कानावरती घालण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं जाणून ती राजा जनकाशी संवाद करू लागते. आणि हे भरत चरित्र ती राजा जनकाच्या समोर विदित करू लागते. आता राजा जनक सुनैनाजींना कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत त्याचं गायन गोस्वामी आजच्या चौपायांमधून करू लागतात. सुनी भूपाल भरत व्यवहारू, सोन सुगंध सुधा ससिसारू, मुदे सजल नयन पुलकेतन, सुज सुसरागे मुदित मन, सावधान सुनु सुमुखी सुलोचनी, भरत कथा भव बंध विमोचनी, धर्मराजनय ब्रह्म विचारू, इहा जथामती मोर प्रचारू,
सोमती मोरी भरत महिमाही, कहे काह छली छुअती न छाही। विधि गणपति ही पति शिव सारद, कभी को बिद बुध बुद्धि विसारद। भरत चरित कीरति करतूती, धर्मशील गुण बिमल विभूति। समुझत सुनत सुखद सब काहू, सुचि सुरसरी रुचि निदर सुधाहू। निरवधि गुण निरुपम पुरुषु, भरतु भरत सम जानी। कहिय सुमेरु की सेर सम, कभी कुलमति सकुचानि। सियावर रामचंद्र प्रिय हो। स्त्री सुलभ व्यक्तित्वानुसार राणी सुनैनाजीने जो समाचार तिने माता कौसल्याच्या बरोबर सुरू केला होता, त्याच संवादाची तिने सुरुवात पुनश्च आपल्या स्वामींच्या चरणी करायला सुरुवात केली आहे. माता कौसल्याने विनंती केली होती की राजा जनकाची मनस्थिती पाहून आपण राजा जनकाच्या कानावरती ही वार्ता घाला की लक्ष्मणाला अयोध्येत परत पाठवून भरताला प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेत वनामध्ये राहू द्यावं. आणि त्याप्रमाणे सुनैनाजींनी हा झालेला सर्व संवाद अत्यंत प्रामाणिकतेने राजा जनकाच्या कानी घातला की स्वामी, मी आत्ताच प्रभू रामचंद्रांच्या सर्व मातांना भेटून आले. सर्वजण अत्यंत चिंतातूर आहेत, परंतु त्यातही विशेषत्वाने माता कौसल्या ही भरताच्या विषयी अधिक काळजीत आहे. भरताला प्रभू रामचंद्रांच्या शिवाय दुसरा कुठलाही आधार नाही आणि त्यामुळे जर भरत प्रभू रामचंद्रांच्या शिवाय अयोध्येला परत गेला तर कदाचित भरत आपल्या प्राणांचं रक्षण करू शकणार नाही. तेव्हा हे स्वामी, आपण ज्ञानश्रेष्ठ आहात, आपण राजा दशरथाच्या जागी आहात या सर्व मुलांसाठी. आणि त्यामुळं जर उद्या धर्मसभेमध्ये आपणास निर्णय देण्याची वेळ आली तर आम्हा सर्वांचा असा आपणास विनंती राहील, आपणा सर्वांची आपणास आग्रह असा राहील की आपण लक्ष्मणाला अयोध्येत परत पाठवून भरताला प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ठेवावं. जेव्हा हे सर्व चरित्र, हा संवाद राणी सुनैना राजा जनकाशी करत होते, त्यावेळेला राजा जनक भरताच्या स्मृतीने सद्गदित होऊन गेला. भरताचं हे आचरण, भरताचा हा व्यवहार, भरताने केलेलं हे समर्पण, त्याचा हा त्याग, त्याच्या या विचारांची परमशुद्धता, त्याचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी असलेलं अपार प्रेम, या सर्व गोष्टींच्या आधाराने राजा जनकाचं हृदय व्यापू लागलं. आणि भरताच्या या सर्व गुणांचं चिंतन करता करता जणू काही राजा जनकाने आपले डोळे मिटून घेतलेले आहेत. डोळे यासाठी मिटून घेतले कारण अश्रूंना जो एक स्वाभाविकपणे बाहेर पडण्याचा मार्ग या भरत चरित्राच्या स्मरणाने झाला होता, ते प्रेमाश्रू जणू काही राजा जनकाच्या अंतरंगामध्ये अभिषेक करत या भरताच्या प्रेमस्तुतीने त्याचं हृदय भरून टाकत होते. राणी सुनैना राजा जनकाच्या जवळ आपलं मनोगत विदित करते.
राजा जनक सुनैनाकडून भरताचं हे आचरण, त्याचं हे पवित्र चरित्र मनामध्ये श्रवण करतोय आणि त्याच वेळेला आपल्या हृदयामध्ये भरताच्या या प्रेमाची सराहना करतोय. काय आहे भरत चरित्र, काय उपमा द्यावी त्याला. गोस्वामीजी लिहितायत, सुनी भूपाल भरत व्यवहारू, सोन सुगंध सुधा ससी सारू. मराठीमध्ये अर्थ लिहिताना शब्दशः अर्थ लिहिला गेलेला आहे. सोन्यात सुगंध आणि समुद्रातून निघालेल्या अमृतात चंद्रमाचं सार असणाऱ्या अमृतासारखा भरतजींचा व्यवहार. सज्जनो, आपल्यापैकी अनेक लोकांनी सोने पे सुहागा ही हिंदी म्हण बऱ्याचदा ऐकलेली आहे. त्याच अर्थाची दुसरी हिंदी म्हण आहे सोने में सुगंध. सोन्याचा दागिना हा मूळतःच अत्यंत नयनरम्य आहे. आपल्या दृष्टीला तो जणू काही खेचून घेतो. परंतु विचार करा की अशा या सोन्याच्या अतिसुंदर दागिन्याला जर स्वाभाविक एक सुगंध जर प्राप्त झाला, तर जसा तो दागिना हा इतर दागिन्यांमध्ये देखील उठून दिसावा, हवा हवासा वाटावा, कारण की ते सोनही आहे, तो डोळ्याला देखील सुंदर आपल्याला दर्शन देतोय आणि त्याचबरोबर एका विलक्षण सुगंधाने देखील त्याची ही असलेली जवळीक आपल्याला आनंद देते. त्याचप्रमाणे सुधा ससी सारू, अमृत हे दोन पद्धतीने निघतं. एक अमृत जे या समुद्र मंथनामधून, देवदानवांच्या मंथनामधून, जे त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये प्राप्त झालं आणि त्या अमृताची गोडी, या समुद्र मंथनातून मिळालेल्या अमृताची गोडी ही अपरंपार आहे, ह्यात काही शंका नाही. परंतु या अमृताचं खरं बीज तत्व ज्याने आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे, असा चंद्रमा ससी सारू हा अमृताचा खऱ्या अर्थाने चाहता आहे. त्याने त्या अमृत तत्वाला आपल्या हृदयामध्येच धारण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं या समुद्रमंथनामधून, द्वंद्वामधून मिळालेल्या अमृतापेक्षा देखील तत्वरूपाने ज्याने हृदयामध्ये आपलं अमृतच धारण केलेलं आहे, अशा चंद्रमाच्या अमृताची श्रेष्ठता ही काही वेगळीच आहे, यात काही शंकाच नाही. त्याप्रमाणे या सूर्यवंशामध्ये एकाहून एक पवित्र आचरण करणारे सोन्यासारखे व्यक्तित्व आहेत. परंतु भरत हा त्यांच्यापेक्षा उजवा, कारण तो सोन्याच्या सहित सुगंध देखील घेऊन प्राप्त झालेला आहे. या सूर्यवंशामध्ये समस्त समाजाला संजीवनी देणारे एकाहून एक अमृत व्यक्तित्व होऊन गेली. परंतु भरत हा या अमृत व्यक्तित्वांपेक्षा देखील उजवा आहे, कारण तो प्रत्यक्ष अमृत तत्वच आपल्या हृदयामध्ये धारण करून आहे. आणि त्यामुळे राजा जनक हे भरत चरित्र ऐकत असताना भरताचं हे वेगळेपण या 4 शब्दांच्या आधाराने आपल्या समोर ठेवतोय. सोन सुगंध सुधा ससी सारू, हा त्याचा एक अर्थ झाला की सोनं आहे परंतु सुगंधित सोनं आहे, अमृत आहे परंतु चंद्र तत्वाप्रमाणे हृदयस्थ अमृत आहे. मी सहज या चौपाईचं चिंतन करत होतो. किंबहुना माझा एक स्वभाव असा आहे की आज जेव्हा मी निरूपण करतो, ते निरूपण पूर्ण झालं की निघताना मारुतीरायाला नमस्कार करायचा आणि उद्याच्या चौपाया काय आहेत त्या फक्त एकदा वाचून ठेवायच्या, जेणेकरून त्या कुठेतरी मनाच्या पटलावरती रुंजी घालत राहतात दिवसभर, की आपल्याला आज काय बोलायचंय बरं, आज कुठल्या चौपाया आहेत बरं. अर्थात करता करविता रामरायाच आहे, परंतु मला देखील या चौपायांचा सुगंध दिवसभर जाणवत राहतो. काल जेव्हा या चौपाया वाचल्या तेव्हा सोन्यात सुगंध काय असा विचार करत करत मनामध्ये अनेक प्रकारचे तर्क वितर्क चालू होते.
आत्ता इथं रेकॉर्डिंगसाठी बसत असताना श्री महाराजांच्या कृपेने मनामध्ये जाणीव झाली की सोन सुगंध सुधाससी सारू हे संताचे 4 गुणधर्म आहेत. लौकिक अर्थाने भरत या सगळ्यांपेक्षा उजवा या रूपाने गोस्वामीजींनी आपल्याला सोन आणि सुगंध, सुधा आणि ससी सारू अशी 2 जोड्या सांगितल्या आहेत. ठीक आहे, परंतु भरताच्या चरित्राचा आधार घेत किंवा कुठल्याही संत चरित्राचा आधार घेत जर मनामध्ये आपण विचार केला तर संत काय आहे? संत या 4 गुणधर्मांनीच तयार होतो बघा. पहिलं म्हणजे सोन तत्व. हे सोन तत्व आता आजच्या काळामध्ये तर रेडीमेड दागिने आपण या ज्वेलरीज घेतो, परंतु जो खरा जवाहीर आहे तो सोनं हे 22 कॅरेट आहे की नाही हे अगदी तंतोतंत घासून 52 कशीटीची परीक्षा घेतो. सोन्याच्या दागिन्याला गरम करून त्यावरती हातोडे घालून त्याच्या कणांना घासून त्याची परीक्षा करणारा जवाहीर. आपल्याकडे म्हटलं जातं ना की खऱ्या सोन्याची ही परीक्षा ही अग्निपरीक्षेशिवाय शक्यच नाही. संताला देखील या जीवनामध्ये अग्निदिव्यातूनच जावं लागतं. संताला आपल्या जीवनाचं सोनं करावंच लागतं. त्याच्यासमोर पर्याय नसतो या अग्निपरीक्षांना चुकवून आपलं जीवन स्वस्थतेने जगण्याच्या मध्ये. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जगत आपलं जीवन कंठणं म्हणजे संत जीवन नाही. कुठल्याही संताचं जीवन बघा, अग्निपरीक्षेशिवाय त्याच्याकडे काय आहे? काय? अहो, श्री महाराजांना ज्या तुकामाईंनी पूर्णत्व दिलं, तुम्हाला काय वाटतं की ते गाद्या गिरद्यांवर लोळत श्री महाराजांना पूर्णत्व मिळालंय का? किती अग्निदिव्य आहे, किती अग्निदिव्य आहे. खड्डा खणा, मुलांना पुरा, त्यावरती माती गाडा, स्वतः बसून राहा. तुकामाईंनीच त्यांच्या मुलांच्या आईवडिलांना बोलवावं आणि म्हणावं या गोसाव्याने तुमच्या मुलांना पुरलं. बर धपाटे मारले तर बोलायचं नाही. किती लहान वयामध्ये या सद्गुरू आज्ञा पालनासाठी श्री महाराजांनी सहन केलं असावं. डोहामध्ये उडी मारायची, मी सांगितल्याशिवाय वरती यायचं नाही, नाही येणार वरती. परत मुलगा बुडाला, अरे कोणाचा होता, आता काय करावं असं म्हणून स्वतःच या सर्व लोकांच्या समोर हा अभिनय. उसाची मोठी मोळी डोक्यावरती घेऊन या लहान गणूला आपल्या तुकामाईंच्या मागे धावावा लागत होता. गमतीने आमच्या गोंदोल्यामध्ये काही ज्येष्ठ साधक एकमेकांशी चर्चा करताना, परमार्थ संवाद करताना म्हणतात की बरं झालं आम्हाला तुकामाईंसारखे गुरु मिळाले नाहीत, अन्यथा आमचा परमार्थ तर कधी घडणं शक्यच नव्हतं. माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तुमचा सगळ्यांचा परमार्थ हा भरल्या पोटीचा परमार्थ आहे आणि ते पटतं. अनवाणी पायाने गुरु शोधार्थ बाहेर पडायचं. सर्व आपली सुबत्ता, श्रीमंती, ऐशो आराम याचा त्याग करायचा. समाजाची कदाचित अवहेलना स्वीकारावी लागली तर स्वीकारायची. आणि या सर्व अग्निदिव्यातून हे सोनं उजळून निघतं, तेव्हाच संताला हे सोनं पद प्राप्त होतं. त्यामुळे सज्जनो, परमार्थामध्ये जर तुम्हाला अग्निदिव्य एकामागोमाग एक येत असतील तर कदाचित भगवंत तुम्हाला त्या पदाकडे घेऊन चाललाय असा मनामध्ये सकारात्मक विचार करा. आणि त्या अग्निदिव्यांपासून पळून जाण्यापेक्षा बरे झाले देवा निघाले दिवाळ, बरे झाले दुष्काळे पीडा केली, ही संत तुकाराम महाराजांची अवस्था आपल्या अंतरंगामध्ये कशी मांडता येईल ह्याचा विचार करावा. संत हे खऱ्या अर्थाने सोनं आहेत. आणि स्वतः एवढ्या अग्निदिव्यांमध्ये तप्त होऊनही ते सोनं प्रत्येकाला काय देतं? केवळ सुगंध देतो बघा.
पूज्य बाबा ज्ञानेश्वरीच्या बाबत बोलताना म्हणायचे की माऊलीचं लहानपणीचं चरित्र आपण बघितलं, किती अनंत यातना या समाजाने त्यांना दिल्या, परंतु समस्त ज्ञानेश्वरीमध्ये एवढ्या 18 अध्यायाच्या प्रदीर्घ ओव्यांमध्ये कुठेही माऊलीने या समाजाविषयी मनात विद्वेष ठेवलेला नाही, कोणाचीही निंदा केली नाही, कोणालाही दोषी मानलेलं नाही. काय दिलंय माऊलीनी? केवळ प्रत्येकाला या तुळशीच्या मंजिरांच्या सुगंधाने माऊलीने भरून टाकलंय. जो ज्ञानेश्वरीचं नित्य स्मरण करतो, चिंतन करतो, त्याच्या जीवनामध्ये जणू काही या केवड्याच्या सुंदर कोमल अत्तराचा स्पर्शच त्याच्या अंतरंगाला व्यापून जातो. संत सर्व अग्निदिव्य स्वतः सहन करतो, परंतु त्याच्या आलेल्या जीवांना मात्र सुगंधाने भरून टाकतो. त्याचं जीवन सुगंधित करून टाकतो, त्याच्या जीवनाला आनंदाने भरून टाकतो, मांगल्याने प्रदान करून टाकतो त्याच्या जीवनाला. संत सोनं आहे, संत सुगंध आहे, संत अमृत देखील आहे. कसं अमृत आहे? संत आम्हाला अमृत प्रदान करतो. आमच्या हृदयामध्ये देखील मंथन चाललंय, एक चांगला आणि एक वाईट, एक खरा आणि एक खोटा, यांच्यामध्ये नित्य हे मंथन चालू आहे. या मंथनामधून अनंत प्रकारचे दोष वरती उफाळून येत आहेत. आम्हालाच आमच्या अंतरंगामध्ये चाललेल्या या मंथनातून आपल्या स्वतःच्या दोषाची लाज वाटावी अशी परिस्थिती येते, परंतु आपला सद्गुरू राया या सर्व दोषांना आपल्या केवळ कंठाशी धारण करतो. आणि जसं महादेवाने सर्व हलाहल स्वतः कंठाशी धारण केलं आणि देवतांसाठी ही सर्व अमृताची ही एवढी मोठी खाण उघडी करून दिली, त्याप्रमाणे सज्जनहो, सद्गुरू आपले दोष आपल्या कंठाशी ठेवून आमच्या जीवनामध्ये या अमृतत्वाची आम्हाला प्राप्ती करून देतो. काय देतं अमृतत्व आम्हाला? आम्हाला अमर करतं का? यस. ज्याने खऱ्या अर्थाने हे मंथन केलं अशा ब्रह्मानंदांना नाही का श्री महाराजांनी अमर करून टाकलं? नाही का आनंद सागर अमर झाले? नाही का भाऊसाहेब केतकर अमर झाले? कोणामुळं अमर झाले? ज्या सद्गुरूंनी त्यांना या अमृत तत्वाची ही जणू काही एक विलक्षण बरसात त्यांच्या हृदयामध्ये केलेली आहे. आपल्या सर्व दोषांना खेचून घेणारा सद्गुरू राया हे अमृत तत्व आमच्या जीवनाला प्रदान करून टाकतो. आणि त्याच अमृत तत्वाचा पुढचा टप्पा म्हणजे ससी सारू. हे अमृत तत्व आमच्या हृदयामध्ये तो आम्हाला असं काही जतन करायला लावतो की आमचं जीवन व्यवहार सर्व बदलून जातो. अमृत तत्व ससी सारू म्हणजे सार रूपाने आपल्या हृदयामध्ये राहणं, याचा अर्थ अखंड समाधानाने आपलं जीवन भरून जाणं. जसा चंद्रमा हा शीतलता प्रदान करतो, कारण की त्या अमृताची ही शीतलता तुम्हा आम्हा प्रत्येकाला जाणवत असते, त्याप्रमाणे जो खरा सद्गुरूचा कृपा अंकित असतो सज्जनो, त्याच्या जीवनामध्ये केवळ सर्वांना समाधान देणं हाच त्याचा एकमेव जीवन व्यवहार असतो. आज इतक्या वर्षानंतर या संतांच्या सहवासामध्ये आपल्याला जावंसं वाटतं, कारण की ते समाधान, ती शीतलता आम्हाला त्यांच्या जवळ बोलवून घेते बघा. आणि त्यामुळं भरत चरित्र हे या सूर्यवंशामध्ये उजवं आहेच, परंतु भरत हा संत आहे आणि संताच्या जीवनाचे हे 4 गुणधर्म आहेत: सोन सुगंध सुधा ससी सारू. राजा जनक या चरित्राचे हे गुणधर्म ऐकतोय आणि आपले डोळे मिटून घेतोय. आणि मग राणी सुनेनाजीशी तो संवाद करू लागतो.
सावधान सुनु सुमुखी सुलोचनी, भरत कथा भव बंध विमोचनी. सावधान हे राणी सुनैना, मी जे आता तुला काही सांगणार आहे ते अत्यंत मन सावधान करून ऐक, एक चित्त करून ऐक. हे काही वायफळ संसारातल्या गप्पा नाही, हे परम पवित्र भरताचं चरित्र मी तुला सांगतोय. ते भरत चरित्र जे भरत कथा भव बंध विमोचनी. आपल्या अंतरंगामध्ये जो हा भवभार आहे, ती ही भरताची कथा या सर्व संसार बंधनामधून जीवाला मुक्त करणारी आहे. आणि सज्जनो, हा संदेश केवळ राजा जनकाने सुनैनाला दिलेला नाही. मला असं वाटतं की आमच्यासारख्या अनंत श्रोत्यांनी देखील भरत कथा ही अत्यंत एकचित्ताने श्रवण केली पाहिजे. ज्याला खऱ्या अर्थाने परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्याची खरी आणि तीव्र इच्छा आहे, त्याच्यासाठी हे भरत चरित्र आहे. या भरत चरित्राचं स्नानच तुम्हाला या प्रपंच बंधनामधून, या संसार बंधनामधून सोडवेल. राजा जनक म्हणू लागतो, ऐक हे सुनैना, भगवंताच्या कृपेने माझ्या बुद्धीची गती धर्म, राजनीती आणि ब्रह्मविचार या तिन्ही क्षेत्रांमध्ये चालते. हे देखील एक अप्रूपच आहे, कारण राजा हा जास्तीत जास्त राजनीती प्रगल्भ असतो, परंतु धर्म यासाठी त्याला त्याच्याकडं कुलगुरूची व्यवस्था ठेवावी लागते. आणि ब्रह्मविचार हा तर कित्येकदा राजधर्माच्या जवळपास देखील फिरकत नाही. परंतु राजा जनक हे एक असं रसायन आहे जो या राजगादीवरती बसला असतानाही या तिन्ही गोष्टींचं प्रावीण्य आपल्या अंतरंगामध्ये संपादन करून बसलेला आहे. आणि त्यामुळं राजा दशरथाकडे जसे वसिष्ठ होते, तसे राजा जनकाकडे शतानंद आहेत. परंतु शतानंदांची ओळख पुरोहित या रूपाने नेहमी आपल्याला करून दिली जाते. राजा जनक हा स्वतःच धर्मज्ञान संपन्न आहे. राजा जनक हा ब्रह्मविचाराने देखील परिपूर्ण आहे आणि राजनीतीमध्ये देखील त्याचं विशेष नैपुण्य आहे. आणि या तिन्ही सार विचारांचा अभ्यास करून राजा जनक जे काही सांगतोय त्याला किती विशेष महत्व आहे. कारण एखाद्या अनुभवी माणसाने एखाद्या गोष्टीवरती टीका टिप्पणी करणं आणि एखाद्या त्यामध्ये तज्ञ असलेल्या मनुष्याने सर्व प्रकाराने अभ्यास करून त्यावरती आपलं मत प्रदर्शित करणं, यामध्ये बराच फरक असतो. त्यामुळे राजा जनकाच्या या तिन्ही गोष्टींमध्ये असलेल्या प्रावीण्यातून तो सुनैनाला सांगू इच्छित आहे की सुनैना, या तिन्ही गोष्टींमध्ये माझी गती आहे. परंतु काय सांगू ग, जेव्हा जेव्हा भरत चरित्राचा विषय निघतो, जेव्हा जेव्हा मी भरताचं आचरण बघतो, जेव्हा जेव्हा त्याचं हे समर्पण बघतो, त्याचं महात्म्य वर्णन करत असताना माझी बुद्धी जी या सर्व क्षेत्रांमध्ये खरं तर अत्यंत निपुण आहे, परंतु ही बुद्धी या भरताचं चरित्र, त्याचं महात्म्य समजून घेण्यामध्ये मात्र अत्यंत तोकडी पडते. मी खूप प्रयत्न करतो, अनेक प्रकारची अनुमानं करतो, अनेक प्रकारचे तर्क मी ओढून ताणून आणतो, परंतु एवढं सगळं करूनही भरताच्या महात्म्याला पकडणं शक्यच नाही. अगदी मी भरताच्या सावलीपर्यंत देखील या माझ्या बुद्धीच्या आधाराने पोहोचू शकत नाही. अर्थात मला याचं वैषम्य नाही, कारण हे संत चरित्र आहे, त्याचं गुणगान कोण करू शकेल. प्रत्यक्ष विधी गणपती अहिपती शिव सारद, कबी को बिद बुध बुद्धी बिसारद.
ब्रह्माजी, गणेशजी, शेषजी, महादेवजी, सरस्वतीजी, कवी, ज्ञानी, पंडित, बुद्धिमान सर्वजण भरताचं चरित्र, त्याची कीर्ती, त्याचं कर्तृत्व, त्याचं धर्म, त्याचं शील, गुण, त्याचं निर्मळ ऐश्वर हे सर्व काही समजण्यास आणि ऐकण्यास सुखदायक वाटतं. असंच त्यांचं हे चरित्र आहे. परंतु त्याच्या चरित्राचा थांग लागता येणं हे अत्यंत कठीण आहे. हे प्रत्येक तत्व या भरतचरित्राच्या मनमुराद आनंदामध्ये अखंड रसपान करत असतं. आणि हे रसपान करत असताना ते बऱ्याचदा पवित्र गंगाजी काय किंवा अगदी मधुरतेमध्ये असलेलं अमृत जरी समोर आलं तरी त्याचा तिरस्कार करतात. ज्याप्रमाणे परीक्षित शुकदेवांच्या समोर 7 दिवस 7 रात्र बसतोय, ना तहान भूक आहे ना काही आहे, आणि तोच नाही त्याच्या समवेत असलेले सर्व श्रोते देहभान हरपून ही भागवत कथा जशी श्रवण करतायत, सज्जनो, त्याप्रमाणे भरतजींचं हे चरित्र असं आहे की तिथं समस्त देवता, अगदी गणेशापासून महादेवापासून ते अगदी चांगल्यातल्या चांगल्या बुद्धिमान पंडितापर्यंतची अवस्था अशी आहे की या स्वर्ग सुखाचा देखील तिटकारा यावा आणि केवळ हे भरतचरित्र मनमुराद ऐकावं अशी आपल्या मनाची अवस्था होऊन जाते. असं हे भरतजींचं असीम गुणसंपन्न उपमारहित पुरुष असलेलं हे चरित्र मी तुला केवळ एवढंच सांगू शकतो की भरतजींसारखे केवळ केवळ आणि केवळ भरतजीच आहेत. मेरू पर्वताच्या वजनाला आपण कुठल्या गोष्टींच्या आधाराने मोजमाप करू शकणार आहे? त्याला काय 1-2 शेर म्हणून आपल्याला या मेरू पर्वताचं वजन करता येईल का? अर्थातच नाही. त्याप्रमाणे मनुष्याची बुद्धी हे भरतजींचं चरित्र जाणण्यासाठी अशाच पद्धतीने तोकडी ठरते. अशा रीतीने राजा जनक भरताचं हे अतिदिव्य चरित्र जे राणी सुनैनाजीला सांगत आहे, सज्जनहो, त्यातील पुढील कथाभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.